नमस्कार. आपला जो विषय आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये 12वीचा जो आपला सिलेबस आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीचा जो सिलेबस आहे यामध्ये आपण आतापर्यंत 3 टॉपिकचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये एक इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फर्म अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट, 2 नंबरचा जो आपला टॉपिक आहे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि 3 नंबरचा जो टॉपिक आहे ॲडमिशन ऑफ द न्यू पार्टनर्स. आपण या 3 टॉपिकचा सध्याच्या परिस्थितीमध्ये अभ्यास केलेला आहे आणि नंतरही आपण त्याच्यावरती रिव्हिजन वगैरे घेणार आहोत आणि त्या टॉपिकचे जे काय तुमचे शंका आणि प्रश्न असतील ते सुद्धा आपण नंतर क्लिअर करणार आहोत. तत्पूर्वी आपण 4 नंबरचा आणि 5 नंबरचा जो टॉपिक आहे 4 नंबरचा रिटायरमेंट ऑफ पार्टनर आणि 5 नंबरचा डेथ ऑफ पार्टनर हे 2 टॉपिक्स आपण सध्या हे आपण नंतर घेणार आहोत. कारण जो आपला 3 नंबरचा टॉपिक झालेला आहे 3 नंबरचा टॉपिक ॲडमिशन ऑफ पार्टनर आणि या टॉपिकला रिटायरमेंट ऑफ पार्टनर आणि डेथ ऑफ पार्टनर और आहे आणि म्हणून आपण ते नंतर घेणार आहोत. त्यापूर्वी आपला एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणि कंपल्सरी ज्याच्यावरती प्रश्न असतो आणि ज्याच्यावरती आपल्याला अनेक परिश्रम करावं लागतं आणि जास्त अभ्यास करावा लागतो असा जो आपला टॉपिक आहे तो आपण सुरू केलेला आहे. कोणता टॉपिक आपला आहे तो तर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म डेट आपले 27/5/2020. टॉपिक नंबर आहे 6 डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म भागीदारी संस्थेचे विसर्जन. यामध्ये डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म भागीदारी संस्थेचे विसर्जन हा आपण टॉपिक सुरू केलेला आहे आणि हा किती मार्क असेल आपल्याला तर आपल्याला हा 12 मार्क्स 10+2 असा 12 मार्काचा याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न दिलेला असतो आणि म्हणून आपण या महत्त्वपूर्ण टॉपिकची माहिती पाहणार आहोत आणि त्यामध्ये या टॉपिकमध्ये आपण जे काही भरपूर त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे उदाहरण आहेत त्याचा पण आपण अभ्यास करणार आहोत. तर आज आपला जो टॉपिक आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म भागीदारी संस्थेचे विसर्जन. यामध्ये आपण प्रथमतः पहिल्या पेजवर पाहणार आहोत मिनिंग. डिझोल्युशन म्हणजे काय? डिझोल्युशन मीन्स टू वाइंडिंग अप और टू क्लोज डाउन ऑफ द बिझनेस. डिझोल्युशन म्हणजे काय तर डिझोल्युशन मध्ये वाइंडिंग अप म्हणजे काय करणे बंद करणे किंवा क्लोज डाऊन म्हणजे काय करणे त्याचा शेवट करणे म्हणजे भागीदारी संस्थेचं काय करायचा शेवट करायचा भागीदारीचं विसर्जन करायचं त्याला आपण म्हणतो भागीदारी संस्थेचे विसर्जन. व्हेन बिझनेस रिलेशन्स अमंग द पार्टनरशिप फर्म कम्स टू एन एंड. ज्यावेळेस भागीदारांचे संबंध भागीदारी संस्थेचे संबंध भागीदारांचे संबंध ज्यावेळेस एंड होतात संपतात संपुष्टात येतात नाहीसे होतात एकमेकांपासून दूर होतात ते लांब जातात आणि त्यांना आपण काय म्हणतो कम्स टू एन एंड. इट इज नोन ॲज डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. अशा पद्धतीने इथं व्याख्या दिलेली आहे. डिझोल्युशन मीन्स वाइंडिंग अप और टू क्लोज डाउन व्हेन business relations among the partnership firm comes to an end. It is known as dissolution of partnership firm. ज्यावेळेस भागीदारी संस्थेचं विसर्जन होतं भागीदारी संस्था बंद होते भागीदारी संस्था क्लोज होते त्यावेळेस आपण त्याला म्हणतो भागीदारी संस्थेचं विसर्जन. आता उदाहरण आपण घेतलंय समजा उदाहरणार्थ PQ&R हे पार्टनर्स आहेत. PQ&R हे पार्टनर्स आहेत आणि याच्यामधला आर जो पार्टनर आहे ना आर या पार्टनरची इच्छा आहे की मला या संस्थेमध्ये
भागीदार म्हणून राहायचं नाहीये, मला या संस्थेमध्ये भागीदार म्हणून राहायचं नाही, ॲज अ पार्टनर देन पार्टनरशिप फर्म डिझॉल्व विथ कोर्ट ऑर्डर ऑर विदाउट कोर्ट ऑर्डर. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या भागीदाराची इच्छा असते, किंवा भागीदाराची इच्छा असते आणि कोर्ट ऑर्डर असेल, म्हणजे कोर्टाची ऑर्डर असेल किंवा कोर्टाची ऑर्डर नसेल, किंवा कोर्टाची इच्छा असेल किंवा कोर्टाची इच्छा नसेल, सभासदांची इच्छा असेल किंवा सभासदांची काही त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट असतील, तर त्याप्रमाणे भागीदारी संस्थेचं विसर्जन होतं. या इथं आपण पाहिलं PQ&R आहे. R ची इच्छा आहे, मला भागीदार व्हायचं नाही, तर अशा वेळेस भागीदारी संस्थेचं काय होतं, विसर्जन होतं आणि भागीदाराचे संबंध संपुष्टात येतात. अशा पद्धतीने आता आपण डेफिनेशन पाहू. डेफिनेशन, इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 सेक्शन 39, भारतीय भागीदारी कायदा 1932 कलम 41 नुसार डेफिनेशन दिले आहे. द डिसोल्युशन ऑफ द पार्टनरशिप बिटवीन ऑल द पार्टनर्स ऑफ फर्म इज कॉल्ड द डिसोल्युशन ऑफ अ फर्म. म्हणजे ज्या वेळेस भागीदारी संस्थेचं विसर्जन होतं, भागीदारी संस्था बंद होते, त्यावेळेस आपण त्याला भारतीय भागीदारी कायद्यानुसार भागीदारी संस्थेचं विसर्जन असं म्हणतो. हे तर आपलं पहिल्या पेजवर. याचाच अर्थ काय माहिती का? याचाच अर्थ असा आहे, भागीदारी संस्थेचे विसर्जन म्हणजे इट एम्प्लाइज द कंप्लीट ब्रेकडाउन म्हणजे काय करणे, तोडणे. कंप्लीट ब्रेकडाउन ऑफ द रिलेशन ऑफ पार्टनरशिप बिटवीन ऑफ द पार्टनर्स. म्हणजे ज्या वेळेस काय होतं, भागीदारी संस्थेमध्ये भागीदारांचे संबंध त्या ठिकाणी संपुष्टात येतात, ब्रेकडाऊन होतात, संपतात. भागीदार एकमेकाचे भागीदार म्हणून राहत नाहीत, ते सेपरेट होतात, भागीदारी संस्थेपासून ते लांब जातात. त्यावेळेस आपण त्याला असं म्हणतो काय, की भागीदारी संस्थेचे विसर्जन. इट एम्प्लाइज द कंप्लीट ब्रेकडाउन ऑफ द रिलेशन्स ऑफ पार्टनरशिप बिटवीन ऑफ द पार्टनर्स. म्हणजे भागीदारी संस्था आणि भागीदार यामधील संबंध संपुष्टात येतात, त्याला आपण म्हणतो भागीदारी संस्थेचे विसर्जन. या पद्धतीने आता आपण काय केलं, याच्यामध्ये मीनिंग पाहिलं. मीनिंग मध्ये डिसोल्युशन मीन्स टू वाइंडिंग अप और टू क्लोज डाउन व्हेन बिझनेस रिलेशन्स अमंग द पार्टनरशिप फर्म कम्स टू एन एंड. म्हणजे ज्यावेळेस भागीदारी संस्थांमधले संबंध संपुष्टात येतात, संपतात आणि भागीदारी संस्थेचं विसर्जन होतं, भागीदार एकमेकापासून लांब जातात, तुटतात, त्याला आपण म्हणतो भागीदारी संस्थेचे विसर्जन. उदाहरणार्थ PQ&R यामध्ये R ची इच्छा आहे की मला भागीदार म्हणून याच्यामध्ये काम करायचं नाहीये आणि त्यांची इच्छा कोर्टाची ऑर्डर असेल किंवा कोर्टाची इच्छा नसेल, कोणाच्याही इच्छेने काय होऊ शकतं, भागीदारी संस्थेचं विसर्जन कधीही होऊ शकतं, केव्हाही होऊ शकतं. त्यानंतर आपण पाहिले डेफिनेशन इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 सेक्शन 39. द डिसोल्युशन म्हणजे विसर्जन म्हणजे काय, डिसोल्युशन ऑफ द पार्टनरशिप म्हणजे भागीदारी संस्थेचं विसर्जन बिटवीन ऑल द पार्टनर्स ऑफ अ फर्म. म्हणजे सर्व भागीदार एकमेकापासून दूर होतात, एकमेकापासून लांब जातात, एकमेकाचे राहत नाहीत, त्यांच्यामध्ये ब्रेकडाऊन होतं, त्यांच्यामध्ये क्लोज डाऊन होतं, त्यांच्यामध्ये क्लोजर ऑफ द बिझनेस, ते एकमेकाचे राहत नाहीत, त्यांचे संबंध संपुष्टात येतात, ते एंड होतात, त्यांचे रिलेशन आर्थिक त्यांचे सगळे संबंध जे काय आहेत ना ते तुटून जातात, त्याला आपण म्हणतो भागीदारी संस्थेचे विसर्जन. आणि म्हणून इथं थोडक्यात आपल्याला सांगितलेलं आहे, इट एम्प्लाइज द कंप्लीट ब्रेकडाउन ऑफ द रिलेशन्स ऑफ पार्टनरशिप बिटवीन ऑफ द पार्टनर्स. म्हणजे भागीदारांमधले जेवढे संबंध आहेत ते संबंध
तुटणे, एकमेकांचे न राहणे त्याला आपण म्हणतो भागीदारी संस्थेचे विसर्जन. ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन म्हणजे काय? संपुष्टात येणे. आता आपण इथं पाहतो पुढच्या पॉइंट मध्ये अकाउंटिंग प्रोसिजर. मग अकाउंटिंग प्रोसिजर म्हणजे काय? अकाउंटिंग प्रोसिजर म्हणजे आपण हिशोब कसा ठेवायचा याचं अकाउंटिंग कसं करायचंय, याचं अकाउंटिंग कसं करायचं. तर याचं अकाउंटिंग दोन प्रकारे आहे. अकाउंटिंग प्रोसिजर त्यामध्ये ए सिंपल डिसोल्युशन. सिंपल डिसोल्युशन म्हणजे काय? साधे विसर्जन. सिंपल डिसोल्युशन याचा अर्थ साधे विसर्जन. बी डिसोल्युशन अंडर इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टनर. म्हणजे समजा एखादा भागीदार किंवा सगळे भागीदार दिवाळखोर झाल्यास. सिंपल डिसोल्युशन ए साधे विसर्जन, बी डिसोल्युशन अंडर इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टनर म्हणजे भागीदार दिवाळखोर झाला. तर या दोन पद्धतीमधून अकाउंटिंग प्रोसिजर मध्ये आपल्याला ए आणि बी, ए मध्ये सिंपल डिसोल्युशन आणि बी मध्ये डिसोल्युशन अंडर इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टनर साधे विसर्जन आणि एक किंवा अनेक भागीदार दिवाळखोर झाले, त्यांची पत गेली, त्यांचं कर्ज वाढलं त्यांचं आणि त्यांच्यावर समजा कर्जाचा डोंगर वाढलेला आहे. तर अशा वेळेस जे विसर्जन होतं म्हणजे अकाउंटिंग प्रोसिजर दोन प्रकारचे आहे. त्यानंतर महत्वाचं आपल्याला याच्यामध्ये कोणते अकाउंट करायचे आहे. पुढचा पॉइंट अकाउंट्स टू बी ओपन. कोणते अकाउंट्स ओपन करायचे आहेत? अकाउंट्स टू बी ओपन. यामध्ये आपल्याला एवढे अकाउंट ओपन करायचे आहेत. यामध्ये एक पहिला अकाउंट आहे रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट त्याला आपण म्हणतो पैशात रूपांतर किंवा परिपूर्ती किंवा वसुली खाते. रिअलायझेशन अकाउंट. रिअलाइज होणे म्हणजे काय होणे? पैशात रूपांतर होणे. ॲसेट्स अँड लायबिलिटीचं काय होतं? पैशामध्ये रूपांतर होतं. पहिला अकाउंट कोणता आहे? रिअलायझेशन अकाउंट. आणि ऍडमिशन मध्ये कोणता होता? रिव्हॅल्युएशन अकाउंट. ऍडमिशन मध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट होता आणि डिसोल्युशन मध्ये कोणता अकाउंट आहे? रिअलायझेशन अकाउंट आहे. म्हणजे पहिला कोणता अकाउंट आपल्याला ओपन करावं लागेल? रिअलायझेशन अकाउंट, पैशात रूपांतर किंवा परिपूर्ती किंवा वसुली खाते. दुसरा अकाउंट आपल्याला ओपन करायचा आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 2 नंबरचा भागीदाराचे भांडवल खाते. 3 नंबरला पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स करंट अकाउंट जर फिक्स्ड कॅपिटल मेथडचं उदाहरण असेल, फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल तर त्यामध्ये आपल्याला करंट अकाउंट उघडावा लागतो. पार्टनरचे चालू खाते, पार्टनर्स करंट अकाउंट. त्यानंतर पार्टनर्स लोन अकाउंट. इफ एनी जर भागीदारी संस्थेने पार्टनर्सकडून जर लोन घेतलं असेल, भागीदारी संस्थेने भागीदाराकडून जर कर्ज घेतलं असेल तर त्यावेळेस ते लोन पेड करण्यासाठी, ते लोन रिपेमेंट करण्यासाठी आपल्याला जो अकाउंट ओपन करावा लागतो त्याला आपण म्हणतो पार्टनर्स लोन अकाउंट. आणि त्यानंतर शेवटी आहे कॅश ऑर बँक अकाउंट. कॅश ऑर बँक अकाउंट का ओपन करायचा? बिकॉज कॅश कम्स अँड कॅश गोज आउट. म्हणजे पैसे येणार आणि पैसे जाणार, यासाठी आपल्याला कॅश अकाउंट ओपन करायचा असतो. असे किती आपल्याला उदाहरणाप्रमाणे अकाउंट ओपन करायचे? तर 5. पहिला अकाउंट आहे रिअलायझेशन अकाउंट. दुसरा अकाउंट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तिसरा अकाउंट आहे पार्टनर्स करंट अकाउंट. चौथा आहे पार्टनर्स लोन अकाउंट. इफ एनी जर उघडायचा असेल तर उघडायचा. आणि नंतर आहे कॅश ऑर बँक अकाउंट. यामध्ये 3 अकाउंट आपल्याला ओपन करायचे आहेतच. पहिला कोणता अकाउंट आहे? रिअलायझेशन, दुसरा पार्टनर्स कॅपिटल आणि तिसरा कॅश ऑर बँक अकाउंट. हे तर आपल्याला ओपन करायचे आहेतच. त्यामध्ये रिअलायझेशन अकाउंट आपल्याला क्लोज करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण रिअलायझेशन अकाउंटमधून आपल्याला रिअलायझेशन अकाउंट हा आपला नॉमिनल अकाउंट आहे आणि नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द एक्सपेन्स अँड लॉसेस अँड क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स. आणि म्हणून आपल्याला रिअलायझेशन अकाउंट क्लोज करताना आपल्याला
आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस त्यासाठी आपल्याला रिअलायझेशन अकाउंट ओपन करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं यातलं महत्त्वाचं पार्ट आपलं आहे स्टेजेस ऑफ प्रॉब्लेम सोल्युशन. डिसोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म, भागीदारी संस्थेचे विसर्जन. यामध्ये आपण मिनिंग डिसोल्युशन मीन्स टू वाइंडिंग अप और टू क्लोज डाउन when business relations among the partnership firm comes to an end. End म्हणजे काय होणे? संपुष्टात येणे. It is known as dissolution of partnership. उदाहरणार्थ P, Q and R हे पार्टनर्स आहेत. यामध्ये R होईल नो ॲज अ पार्टनर, म्हणजे आरची इच्छा आहे की मला भागीदार म्हणून व्हायचं नाही. देन पार्टनरशिप फर्म डिसॉल्व विथ कोर्ट ऑर्डर और विदाउट कोर्ट ऑर्डर. एक जरी भागीदार म्हणला की आम्हाला भागीदारी संस्थेमध्ये भागीदार म्हणून राहायचं नाही, तरी भागीदारी संस्थेचं काय होतं? विसर्जन तेथे होते. डेफिनेशन इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 सेक्शन 39. The dissolution of the partnership between all the partners of firm is called the dissolution of a firm. याच्यामध्ये सांगितलंय द डिसोल्युशन ऑफ द पार्टनरशिप म्हणजे भागीदारी संस्थेमधील भागीदारांचं विसर्जन किंवा भागीदारांचे रिलेशन्स कम्स टू अँड एंड ज्यावेळेस होतात ना त्यावेळेस भागीदारी संस्थेचं विसर्जन होतं. दुसऱ्यांदा आपण पाहिलं तर it implies the complete breakdown of the relations of partnership between of the partners. Breakdown, closure of the business, closure of the total business. आणि त्यावेळेस मग काय करावं लागतं? ज्यावेळेस भागीदारी संस्थेचं विसर्जन होतं, भागीदारी संस्थेचं विसर्जन झाल्यानंतर परत अकाउंटिंग प्रोसिजर करावं लागते आणि अकाउंटिंग प्रोसिजर करून त्याची प्रक्रिया त्याचं शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्याच्यावर सायंटिफिक बेस पकडून काय करायचं माहिती का? त्याची अकाउंटिंग प्रोसिजर करायची. आणि अकाउंटिंग प्रोसिजर करताना त्यामध्ये 2 पद्धती दिल्या आहेत. पहिली पद्धत आहे सिंपल डिसोल्युशन साधे विसर्जन. दुसरं बी डिसोल्युशन अंडर इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टनर. जर एक किंवा अनेक भागीदार दिवाळखोर झाले असल्यास त्यावेळेस अकाउंटिंग प्रोसिजर कशी असते त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर अकाउंट्स टू बी ओपन यामध्ये कोणते आपल्याला खाते उघडायचे आहेत. त्यामध्ये पहिलं एक रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन टू रिअलाइज ॲसेट्स अँड लायबिलिटीज अँड अदर आयटम्स. रिअलायझेशन अकाउंट पैशात रूपांतर किंवा परिपूर्ती किंवा वसुली खाते. 2 पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. 3 पार्टनर्स करंट अकाउंट फिक्स्ड कॅपिटल. 4 पार्टनर्स लोन अकाउंट इफ एनी. आणि 5 कॅश और बँक अकाउंट. बिकॉज कॅश कम्स अँड कॅश गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे आपल्याकडे कॅश किती आली आणि कॅश आपली किती गेली ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर 3rd पेजवरती स्टेजेस ऑफ प्रॉब्लेम सोल्युशन पाहिजे. मग किती स्टेज आहेत त्याच्यामध्ये? 4 स्टेज आहेत. 4. त्यामध्ये पहिली स्टेज आहे ए. त्यामध्ये ए स्टेज आहे ट्रान्सफर स्टेज. ट्रान्सफर म्हणजे काय करायचं? आयटम ट्रान्सफर करायचे. आयटम ट्रान्सफर करायचे, पाठवायचे. रिअलायझेशन अकाउंटला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला, कॅश और बँक अकाउंटला, पार्टनर्स लोन अकाउंटला, जिथं जिथं कुठं आहेत ना तिथं आयटम काय करायचे? ट्रान्सफर. पहिली स्टेज आहे ट्रान्सफर स्टेज. आयटम्स ट्रान्सफर करायचे. त्यामध्ये एक ॲसेट ट्रान्सफर करायच्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला. 2 लायबिलिटीज ट्रान्सफर करायच्या रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. 3 अदर आयटम्स ट्रान्सफर. त्या संबंधी काय आयटम्स असतील तर ते आयटम ज्या त्या ठिकाणी काय करायचे? ट्रान्सफर करायचे. पहिली स्टेज कोणती आहे? ट्रान्सफर स्टेज. 2 नंबरची स्टेज आहे
रिअलायझेशन स्टेज. 2 नंबरची स्टेज आहे रिअलायझेशन स्टेज. त्याला आपण म्हणतो पैसे आपले येतात. आपल्या इथं काय करावं लागते, मालमत्ता ॲसेट सोल्ड इन द मार्केट, ॲसेट सोल्ड इन द मार्केट अँड कॅश कम्स. म्हणजे आपल्याकडे काय होतं, आपण ज्या जुन्या ॲसेट्स आहेत, ज्या रिव्हॅल्यूड केलेल्या किंवा रिअलाइज केलेल्या जे ॲसेट आहेत त्या ॲसेट मार्केटमध्ये विकतो आणि आपल्याला त्याच्या आधारे पैसे येतात, कॅश कम्स आहे. आणि त्यामुळं रिअलायझेशन स्टेजमध्ये जर्नल एंट्री होते, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. कोणती स्टेज आहे आपली, बी, रिअलायझेशन स्टेज. रिअलायझेशन स्टेजमध्ये कॅश और बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट अशी इथे एंट्री करायची. त्यानंतर आपली सी स्टेज आहे. सी स्टेज म्हणजे कोणती आहे, डिस्ट्रीब्युशन स्टेज. डिस्ट्रीब्युशन स्टेज म्हणजे काय करायचं, पैसे गेले किंवा पैसे वाटप झाले, म्हणजे कॅश फ्लो झालेला, कॅश आउटफ्लो झाले. आणि कॅश आउटफ्लो झाल्यानंतर मग आपण एंट्री काय करायची, इथं डिस्ट्रीब्युशन स्टेजमध्ये आपण एंट्री करायची रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. पैसे गेले, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. बीच्या अपोजिट काय करायची, सी ची एंट्री करायची, बीच्या अपोजिट सी ची एंट्री. आणि त्यानंतर डी मध्ये काय करायचं, क्लोजिंग स्टेज म्हणजे आवराआवर अवस्था, आवरावर करायचं. मग सगळं झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला फर्मचं सगळं आवरावर करताना त्याच्यामध्ये मग काय करायचं, पहिल्यांदा आपल्याला रिअलायझेशन प्रॉफिट झालं का ते पाहायचं, किंवा आपल्याला रिअलायझेशन लॉस झालाय का ते पाहायचं, किंवा त्याच्यामध्ये आपल्याला कॅश पेड म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. एनी पार्टी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. लायबिलिटी पेड असेल तर कॅश पेड असेल. त्यानंतर कॅश रिशूड समजा आपल्याला पार्टनर्सकडून कॅश आली, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि शेवटी कोणती स्टेज आहे, इन्सॉल्व्हन्सी. दिवाळखोर झाल्यास काय करायचं, दिवाळखोर झाल्यानंतर काय करायचं, मग ज्यावेळेस पार्टनर्स काय होतो, दिवाळखोर होतो, त्यावेळेस भागीदारी संस्थेचं विसर्जन कशा पद्धतीने करायचं, असा हा आपली याची सुरुवात आपण केलेली आहे या टॉपिकची. आणि या टॉपिकची सुरुवात करताना पुन्हा एकदा पहा की आपला इथं टॉपिक सुरू केलेला आहे आपण 10+2 12 मार्कांसाठी. आणि एक महत्त्वपूर्ण टॉपिक आपला आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, भागीदारी संस्थेचे विसर्जन. त्यामध्ये पहिल्या पेजवर थिअरी 1, मीनिंग डिझोल्युशन मीन्स टू वाइंडिंग अप or to close down when business relations among the partnership firm comes to an end. It is known as dissolution of partnership. Suppose P, Q and R here partners, then R will know as a partner in the partnership firm, then partnership firm dissolve with court order or without court order. R ची इच्छा किंवा इथे कोणाची पण इच्छा, P ची इच्छा, Q ची इच्छा, कोणाची इच्छा असेल की मला पार्टनर नाही राहायचं नाही म्हणून पार्टनरशिप फर्म काय होते, डिसॉल्व्ह होते. डेफिनेशन ही पाठ करायची आहे. इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 सेक्शन 39, द डिसोल्यूशन ऑफ द पार्टनरशिप बिटवीन all the partners of a firm is called the dissolution of a firm. याचा अर्थ असा आहे, it implies the complete breakdown. breakdown म्हणजे काय होणे, संबंध तुटणे, नातं राहत नाही, कुठलंच नातं राहत नाही. रिलेशन्स ब्रेकडाऊन होतात, क्लोज होतात, एंड्स होतात, संपून जातात. it implies the complete breakdown of the relations of the partnership between of the partners. अकाउंटिंग प्रोसिजर, त्यामध्ये फर्स्ट अकाउंटिंग प्रोसिजर मध्ये ए सिंपल डिसोल्यूशन साधे विसर्जन, बी
डिझोल्युशन अंडर इन्सॉल्व्हन्सी ऑफ पार्टनर, भागीदार दिवाळखोर झाल्यास. अकाउंटिंग अकाउंट्स टू बी ओपन. फर्स्ट रिअलायझेशन अकाउंट, 2 पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, 3 पार्टनर्स करंट अकाउंट, 4 पार्टनर्स लोन अकाउंट इफ एनी, 5 कॅश ऑफ बँक अकाउंट. इट इज द रिअल अकाउंट. त्यानंतर थर्ड पेज स्टेजेस ऑफ प्रॉब्लेम सोल्युशन पाहिल्या. फर्स्ट स्टेज ट्रान्सफर स्टेज. त्यामध्ये एक ॲसेट ट्रान्सफर, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट अकाउंट, लायबिलिटी ट्रान्सफर, लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, अदर आयटम्स ट्रान्सफर, त्यासंबंधी एंट्रीज करायच्या. जनरल रिझर्व, रिझर्व फंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल तर ते ट्रान्सफर करायचं. त्यानंतर बी रिअलायझेशन स्टेज. कॅश कम्स, ॲसेट सोल्ड इन द मार्केट अँड ॲसेट रिअलाइज इन द मार्केट अँड कॅश कम्स, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. त्यानंतर सी डिस्ट्रीब्युशन स्टेज. वाटप अवस्था. पैसे गेले, पैसे वाटप झाले, कॅश गोज आउट, कॅश गोज आउट. लायबिलिटी पेड केली, पार्टनर्सला कॅश दिली, मग त्यावेळेस आपण एंट्री करायची रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट बिकॉज अमाऊंट पेड, कॅश पेड. त्यानंतर डी क्लोजिंग स्टेज. क्लोजिंग स्टेजमध्ये आवरा अवस्था. त्यामध्ये समजा प्रॉफिट झाला, रिअलायझेशन प्रॉफिट, तर एंट्री होईल रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. समजा लॉस झाला, एंट्री होईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट अशी होईल. त्यानंतर कॅश पेड, पैसे गेले, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट, पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. आणि कॅश रिसिव्ड असेल कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आणि त्यानंतर आफ्टर सर्वात ते शेवटी जे महत्त्वाचं आहे ना ते आहे इन्सॉल्व्हन्सी ऑफ द पार्टनर. याचा अर्थ जर एखादा भागीदार दिवाळखोर झाल्यानंतर त्यामध्ये 1 पार्टनर इज इन्सॉल्व्हंट, 2 पार्टनर इज इन्सॉल्व्हंट, ऑल पार्टनर इज इन्सॉल्व्हंट. त्याचबरोबर याच्यामध्ये डिझोल्युशनमध्ये अकाउंटिंग प्रोसिजरमध्ये एक सिंपल डिझोल्युशन, सिंपल प्रॉब्लेम, सिंपल डिझोल्युशन, 1 पार्टनर इन्सॉल्व्हंट, 2 पार्टनर इन्सॉल्व्हंट, ऑल पार्टनर इन्सॉल्व्हंट. किंवा याच्यामध्ये काय असतं, करंट अकाउंट जर दिला असेल, फिक्स कॅपिटल बद्दलचं उदाहरण असेल तर त्यावेळेस उदाहरण कशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं यामध्ये दिलेलं आहे. तर आज आपण सुरू केलेला आहे टॉपिक डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप, भागीदारी संस्थेचे विसर्जन. यामध्ये आपण मिनिंग, डेफिनेशन, अकाउंटिंग प्रोसिजर, अकाउंट्स टू बी ओपन, स्टेजेस ऑफ प्रॉब्लेम सोल्युशन. सर्वात महत्त्वाचं हे पेज आहे आपलं, स्टेजेस ऑफ प्रॉब्लेम सोल्युशन. फर्स्ट स्टेज ट्रान्सफर स्टेज, बी रिअलायझेशन स्टेज, त्यामध्ये कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. सी डिस्ट्रीब्युशन स्टेज, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. डी क्लोजिंग स्टेज, आवरा अवस्था. पहिली ट्रान्सफर स्टेज, आयटम ट्रान्सफर. रिअलायझेशन स्टेज बी, कॅश कम्स. सी डिस्ट्रीब्युशन स्टेज, कॅश गोज आउट. आणि क्लोजिंग स्टेज शेवटी काय करायचं, हे अकाउंट सर्व काय करायचे, क्लोज करायचे. आणि क्लोज करून पार्टनरशिप फर्म डिझॉल्व्ह झालेले आहे या पद्धतीने तिथं अकाउंटिंग करायचं आणि मग आपलं उदाहरण इथे संपतं. तरी सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं, ह्याचा मी पिक्चर तुम्हाला मोबाईलवरती पाठवणार आहे. त्यामध्ये थिअरी म्हणून पहिलं पेज थिअरी, दुसरं पेज थिअरी आणि तिसरं पेज थिअरी. आणि त्यानंतर आपण मग उद्यापासून उदाहरण सुरू करणार आहोत. उद्यापासून आपले उदाहरण सुरू होतील. तरी सर्वांनी काय करा, ही थिअरी थोडक्यात आणि बाकीच्या ज्या ह्याच्या नोट्स आहेत त्या सर्व नोट्स तुम्हाला पाठवल्या जातील आणि त्याप्रमाणे तुम्ही लिहायचं आहे.
आणि ज्यावेळेस आपली गाठ भेट होईल त्यावेळेस आपण तर हे अद्याप आणखी पद्धतीने आपण सोडून घेणारच आहोत। जेवढा होईल तेवढा तुम्ही आपला अभ्यास करायचा आहे आणि वेळेचा सदुपयोग करायचा आहे। तरी सर्वांना हा जो टॉपिक आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फरक हा समजून घेण्यासाठी दिलेल्या टिप्स सूचनांचं पालन व्यवस्थित करा आणि थिअरी आपण पहिल्या लेक्चरमध्ये होऊन आपण उद्याच्यापासून आपण याचे प्रॉब्लेम सोल्युशन सुरू करत त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा आणि व्हिडिओ व्यवस्थित पहा। सर्व विद्यार्थिनींचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि आज थांबतो।